वर्ष 1548 भारतात उत्तरेकडे शेरशाह सूरीच्या अल्पकाळाच्या सत्तेनंतर मुघलांची सत्ता अस्थिर होती, तर दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य नव्याने निर्माण झालेल्या दख्खनी सल्तनतींशी सामना करत आहे। पण या अस्थिरतेपासून लांब भारतापासून 4000 किलोमीटर अंतरावर आफ्रिकेतल्या इथिओपिया देशात एका मुलाचा जन्म होतो। या मुलाचं नाव चापू। वयाच्या 12व्या वर्षी त्याला गुलामगिरीत विकलं जातं। पण पुढच्या 45 वर्षात काहीतरी असं घडतं ज्याने फक्त त्याचंच नाही तर संपूर्ण दख्खनचं नशीब बदलतं। ही गोष्ट आहे एका अशा आफ्रिकन गुलामाची जो पुढे जाऊन दख्खनच्या अहमदनगर सल्तनतचा पेशवा बनतो। ही गोष्ट आहे असामान्य धैर्याची आणि महत्वाकांक्षेची जिला खुद्द मुघलही हरवू शकले नाहीत। आणि ही गोष्ट आहे एका अशा लढवय्याची ज्याची प्रशंसा चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात केली आहे। ही गोष्ट आहे मलिक अंबरची। हे चित्र बघा, यात तुम्हाला मुघल सम्राट जहांगीर दिसेल। तो पृथ्वीवर उभा आहे, त्याला वरून चेरूप नावाचे देवदूत शस्त्र देत आहेत। त्याच्या धनुष्याने त्याने हे डोकं धडावेगळं केलंय। जहांगीरच्या चेहऱ्यावरच्या रागीट भावावरनं हे समजतंय की तो व्यक्ती जहांगीरचा मोठा शत्रू असावा। पण हे चित्र खरं तर जहांगीरची फॅन्टसी, त्याचं स्वप्न होतं, कारण त्या माणसाने जहांगीरच्या नाकी नऊ आणले होते। अनेक लढायांमध्ये त्याचा पराभव केला होता। तो माणूस होता मलिक अंबर। पण कोण होता मलिक अंबर? त्याने असं काय केलं होतं की चक्क जहांगीरला त्याला हरवता आलं नव्हतं? ते समजून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल। या मलिक अंबरचं जन्माचं नाव होतं चापू। इथिओपिया, ज्याला आधी अबिसिनिया या नावाने ओळखलं जात होतं, तिथल्या हरार प्रांतातल्या ओरोमो जमातीत त्याचा जन्म झाला। या काळात आफ्रिकेतून गुलामांचा व्यवसाय चालायचा। ज्या भागाला आज आपण हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणतो, तिथनं बरेच आफ्रिकन गुलाम सैनिक म्हणून भारतात आणले जात होते। त्यांना सिद्दी किंवा हबशी म्हटलं जायचं आणि त्यांचे वंशज आजही आपल्याला देशात दिसतात। फक्त 12 वर्षांचा असताना 20 दुकात नाण्यांसाठी चापूला एका अरब व्यापाराकडे विकलं गेलं। तिथून त्याला बगदादला नेण्यात आलं। तिथे त्याला अर्थकारण, सैन्य कौशल्य आणि व्यवस्थापन शिकवलं गेलं। नंतर त्याला भारतात पाठवलं गेलं आणि इथे त्याला विकत घेतलं चंगीज खानने। पण तो काही सामान्य माणूस नव्हता, तो स्वतः एक हबशी होता जो आता अहमदनगर सल्तनतचा पेशवा म्हणजेच प्रधानमंत्री बनला होता। 5 वर्षांनी म्हणजे 1580 मध्ये चंगीज खानच्या मृत्यूनंतर त्याच्याच पत्नीने मलिक अंबरला मुक्त केलं। हो, त्या काळात गुलामांना मुक्त सुद्धा केलं जात होतं। मलिक अंबरच्या आधीच्या प्रशिक्षणामुळे तो एक सक्षम अधिकारी आणि सैनिक होता। त्याच्या हाताखाली मर्सिनरी म्हणजे पैशांसाठी लढणाऱ्या सैनिकांची टोळी जमली होती, जी दिवसेंदिवस वाढत होती। 1599 मध्ये जेव्हा मुघलांनी अहमदनगरच्या निजामशाहीचा पराभव केला, तेव्हा सुलतान मदतीसाठी मलिक अंबरकडे गेला। लोक तसंही कामासाठी मलिक अंबरकडे येत होते। वर्ष 1600 पर्यंत मलिक अंबरकडच्या सैन्याची संख्या 1.5 लाख इतकी झाली होती, ज्यांना सोबत घेऊन निजामशाहीच्या बाजूने त्याने मुघलांविरुद्ध लढायला सुरुवात केली आणि तो निजामशाहीचा डी फॅक्टो राजा बनला। आपली सत्ता भक्कम करायला त्याने आपल्या मुलीचं लग्न एका निजाम राजकुमाराशी लावून दिलं। 1605 मध्ये अकबरच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता काही काळासाठी अस्थिर झाली होती। त्यामुळे अनेक सरदार आणि सैनिक मलिक अंबरकडे वळले। त्याच्या सैन्यात फक्त हबशीच नव्हते, तर दख्खनी मुस्लिम आणि चक्क मराठी सुद्धा मलिक अंबरकडे कामाला होते। आणि त्यातलेच एक सरदार होते मालोजी भोसले, ज्यांच्या नातूने स्वराज्याची चळवळ सुरू केली। हो, मालोजी भोसले मलिक अंबरच्या सैन्यात होते आणि अनेक लढायांमध्ये त्यांनी त्याची साथ दिली। मालोजींच्या मृत्यूनंतर शहाजीराजे सुद्धा मलिक अंबरच्या सैन्यात होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र श्री शिवभारत, जे कवींद्र परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिलं होतं, त्यात मलिक अंबरचा उल्लेख आहे। बिजापूरच्या आदिलशहा विरोधाच्या युद्धाबद्दल सांगताना परमानंद लिहितात, तम परिवार्यंस्तत्र शाह वर्मादयो नृपा तारकासुर संग्रामे महासेनमिवामरा। तारकासुराशी झालेल्या युद्धात जसे देव कार्तिकेयाच्या सभोवती जमले, त्याप्रमाणे शहाजी प्रभूती राजे मलिक अंबरा सभोवती जमले। ततो भूद्वैरवं युद्धमंबरस्य परैस्सह पिशाच भूतवेताल निशाचर सुखावहम। नंतर मलिक अंबराचे शत्रूशी घनघोर युद्ध झाले आणि त्यामुळे पिशाच भूते वेताळ निशाचर यांची चंगळ उडाली। अहमदनगरचा कारभार सांभाळताना मलिक अंबर दख्खन आणि मुघल यांच्यामधली भिंत बनला। शिवाजी महाराज विरुद्ध औरंगजेब यापूर्वी मलिक अंबर विरुद्ध जहांगीर असा लढा दख्खनमध्ये रंगला।
इतिहासकार मनु पिल्लई आपल्या रिबेल सुलतान या पुस्तकात या लढ्याबद्दल लिहितात. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी मुघलांशी सामना करेल, असे खुद्द मलिक अंबरचे उद्गार होते. आज हे शहर छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. त्याचं आधीचं नाव होतं औरंगाबाद, पण त्यापूर्वी सुद्धा या शहराचं नाव होतं खिरकी आणि याच शहराची स्थापना केली मलिक अंबरने. 1612 मध्ये मुघलांना एका लढाईत हरवल्यानंतर त्याने भडकल नावाचा दरवाजा उभारला, जो आजही आपल्याला बघायला मिळतो. युद्धामध्ये त्याने गनिमी काव्याची पद्धत अवलंबली, ज्याच्यामुळे मुघलांचं मोठं सैन्य हतबल झालं. इसवी सन 1624च्या भातवडीच्या लढाईत त्याने मुघल आणि बिजापूरच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. रिचर्ड ईटन यांच्या सोशल हिस्ट्री ऑफ डेक्कन या पुस्तकानुसार याचमुळे मराठ्यांना मुघलांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली होती. मलिक अंबरने मुघलांना सतत त्रास दिल्यामुळे जहांगीर आपल्या तुझुके जहांगीरीमध्ये मलिक अंबरला काळ्या नशिबाचा बंडखोर म्हणतो. पण मलिक अंबरचा प्रवास सरळसोप्पा नव्हता. त्याच्या हुकुमशाहीमुळे अनेकदा बंड व्हायचे, लढाया हरल्या जायच्या. मलिक अंबरच्या जावयाला निजामशहाला त्याचं नियंत्रण खूपू लागल्यानंतर मग मलिक अंबरने त्याचाच वध करून दुसऱ्या राजाला गादीवर बसवलं. शेवटी 1626 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याने 25 वर्षांसाठी दख्खनमध्ये मुघलांना येऊ दिलं नाही. त्याचा मुलगा मलिक अंबरचा वारसा चालवण्यात इतका सक्षम नव्हता, त्यामुळे सूत्रे शहाजीराजांच्या हातात गेली. आज खुलदाबादमध्ये आपल्याला मलिक अंबरची समाधी सुद्धा पाहायला मिळते. त्याच्या मृत्यूनंतर केवळ 2च वर्षांनी दख्खनला एक नवा आणि सक्षम संरक्षक मिळाला, छत्रपती शिवाजी महाराज. मलिक अंबरच्या कारकिर्दीमुळे त्याचं नाव आणि वारसा तेव्हा लोकांच्या ध्यानीमनी होता, पण कालांतराने त्याचा विसर पडला. तर ही गोष्ट होती इतिहासाच्या पानात हरवलेल्या या लढवय्याची. त्याचा जन्म आफ्रिकेत एक गुलाम म्हणून झाला, पण त्याचा मृत्यू भारतात एक लढवय्या, एक वीर म्हणून झाला.